नमस्कार, मी दीक्षा पाटील. झी 24 तासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. येत्या 19 जुलै रोजी 1, 2, 3, 4 हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. त्यानिमित्तानं या चित्रपटाची टीम आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी तुमचं झी 24 तासमध्ये स्वागत. थँक्यू. कसे आहात? मस्त. निपुणचा प्रश्न तुमच्यापासून सुरुवात करूया. एकीकडे गव्हर्नमेंट आहे जे पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि तुम्ही एकावेळी 1, 2, 3 नाही तर 4 मुलांना जन्माला घालतात. तर ही कॉन्सेप्ट कशी सुचली? एकतर कुठल्याही प्रकारे जास्त मुलं व्हावीत अशा प्रकारचा उपदेश देणारा हा चित्रपट नाही, तर हा अर्थ त्याचा काढू नये. पण आता एका वेळेला होणारच आहेत 4 मुलं, तर आता ते कसं कंट्रोल करायचं किंवा त्यानंतर ह्या कपलच्या आयुष्यात काय घडणार आहे, ही सगळी एका गमतीदार पद्धतीने सांगितलेली कथा आहे. त्यामुळे फॅमिली फिल्म आहे, धमाल चित्रपट आहे. आणि हे साधारण एक कुठले तरी असे आता इतके व्हिडिओज आपल्यासमोर येतात, सतत आपल्या हातात तो फोन असतो, तर तसाच एखादा व्हिडिओ आला होता ज्याच्यामध्ये 4 बाळं अशी होती आणि छान आनंदी क्षण होता त्या कुटुंबाचा. तर ते बघून छान वाटत होतं, त्यावर भरपूर लाईक्स होते, छान चांगले कमेंट्स पण होते. पण तरी एक असं ते बघून वाटलं की ह्या आईवडिलांना काय वाटलं असेल जेव्हा त्यांना कळलं की आपल्याला 4 मुलं होणार आहेत. आणि तो परदेशातला व्हिडिओ होता आणि म्हटलं की हे जर भारतात महाराष्ट्रात होणार असेल तर काय स्थिती होईल आपल्याकडच्या माणसांची. आणि एक यंग कपलच्या आयुष्यात जर हे घडलं, ज्यांचं नुकतंच लग्न झालं आहे आणि अगदी तरी आत्ताच्या ह्या मनाने की अजूनच कमी वयात लग्न केले, 23-24व्या वर्षीच लग्न केलं आणि त्यांना कळलं की ते प्रेग्नंट आहेत आणि 4 मुलं होणार आहेत, तर त्यांच्या आयुष्याची काय उलथापालथ होईल. सो याचा एक विचार केला आणि या चित्रपटाचं लेखन केलं होतं. वैदही, तुला प्रश्न आहे. तुझ्या भूमिकेविषयी सांगशील? तू कशी तयारी केलीस त्याच्यासाठी? कारण झोंबिवलीमध्ये तू प्रेग्नंट होतीस असं आम्ही पाहिलं. याच्यात आता तर 4चा ट्रेलर पाहिल्यानंतर 6 मुलं होणार आहेत कळतंय. मग त्याच्याविषयी सांगशील? काही वेगळी तयारी केली त्याच्यासाठी? तू म्हणालीस तसं मी झोंबिवलीमध्ये प्रेग्नंट स्त्रीचं पात्र साकारलं होतं, त्यामुळे थोडीशी माझी तोंडओळख झाली होती त्या सगळ्या प्रोसेसला, की ते पोट कसं लावायचं, मग कसं स्वतःला सांभाळायचं, हँडल करायचं, वावर कसा असतो. पण मला असं वाटतं की ह्या सिनेमाच्या पात्राचा, म्हणजे मी सायली नावाचं पात्र साकारते या सिनेमात, त्याचा ग्राफ फारच वेगळा आहे झोंबिवलीतल्या सीमापेक्षा. त्यामुळे ह्या सिनेमाची तयारी मला असं वाटतं की दिग्दर्शकांनी आमच्याकडनं करून घेतली आणि खूप छान पद्धतीने करून घेतली. आम्हाला त्यांनी एकतर आम्ही बऱ्यापैकी वेळ एकत्र घालवला, बरीच आमची डिस्कशन्स, ब्रेनस्टॉर्मिंग, वाचनं व्हायची आणि ह्या सगळ्यात वरूननी आमच्याकडनं काही ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या अशा ज्याच्या मार्फत आम्ही आमच्या पात्राच्या जवळ गेलो. त्यामुळे माझी वैयक्तिक तयारी म्हणशील तर ह्या प्रोसेसला सरेंडर होणं एवढीच होती आणि त्याच्यानंतरचं सगळं वरुण नार्वेकर आमचे जे दिग्दर्शक आहेत त्यांनी सगळी काळजी घेतली. करण, तुला प्रश्न आहे. रील बनवताना आपण आपल्या ओळखीचे मित्र असतात त्यांच्यासोबत बनवतो, आपलं त्यांच्यासोबत एक ट्युनिंग असतं. पण नवीन कलाकार आहेत ज्यांची नावं आपण म्हणजे अनेक वर्षांपासून ऐकतोय, ज्यांचं काम आपण पाहिलेलं आहे, अशांसोबत काम करताना दडपण येतं. नक्की काय असते, म्हणजे काय भीती असते, कसं असतो तो? नाही, भीती तर ऑफकोर्स असतेच. सुरुवातीपासून होती, पहिल्या कॉलपासून होती, जेव्हा मला निपुणनी कॉल करून या चित्रपटाबद्दल सांगितलं आणि तो बोलला होता की वरुणला तू या चित्रपटात पाहिजे. पहिलं तर नाही बोलायचं मन केलं, बट नंतर बोललो की नको करू. वरुण सोबत काम करायला भेटतं आहे, त्याचं काम एवढ्या वर्षांपासून बघतो आहे. सो काय आपण काहीतरी शिकू तिथून. कलाकार तोपर्यंत माहिती नव्हते, नंतर मला हळूहळू कळायला लागले, तर मी बोललो की ही द ड्रीम टीम होत चालली आहे, बट ही मला खूप नर्वस करते. बट मजा येईल, डेफिनेटली मजा येईल काम करायला, काहीतरी शिकायला भेटेल. आणि डेफिनेटली त्यांनीही तसं सपोर्ट केला, तसं कम्फर्टेबल केलं आणि खूप छान वाटलं काम करून. निपुण सर, परत तुमच्याकडे येऊया. तुम्ही म्हणालात की तुम्ही एक पाहिलं पोस्ट आणि मग त्याच्यावरनं की 4 मुलं होत आहेत वगैरे, त्याच्यासाठी फक्त ती पोस्ट इनफ होती की त्याच्यासाठी तुम्ही एक वेगळा अभ्यास केला की 4 मुलं कसं होणार? तर कॉन्सेप्ट म्हणून ती पोस्ट इनफ होती. कॉन्सेप्ट लेवलला एक आपल्याला एक कुठला तरी क्षण पण पुरतो की एकदम काहीतरी सुचतं, एकच ओळ असते आणि मग नंतर त्याची कथा आपण बांधतो. तसंच या बाबतीत पण झालं की ही कॉन्सेप्ट लेवलला सुचली त्या व्हिडिओमुळे आणि मग त्याचा अर्थात जे काय लेखनाची जी प्रक्रिया होती ती त्यामध्ये वरुण, जो आमचा दिग्दर्शक आहे वरुण नार्वेकर,
तो आणि मी आम्ही दोघांनी मिळून ती लिहिली. मग त्यासाठी अर्थातच रीतसर गायनेकॉलॉजिस्टना भेटून त्यांच्याशी चर्चा करून मग त्याच्यामागचं म्हणजे जे शास्त्रीय कारण आहे ते जाणून घेतलं. त्याच्यानंतर एकदा ते समजून घेतल्यानंतर जेव्हा त्याची संहिता लिहिली त्याच्यानंतर ती त्यांना वाचून दाखवली परत, की ह्याच्यात आमचं काही चुकतं आहे का, हे असं आहे का. त्याच्यातनं पण 1-2 गोष्टी त्यांच्याकडनं चांगले इनपुट्स पण मिळाल्या. डॉक्टर नेहा म्हणून आहेत त्यांच्याकडनं. आणि त्याचा खूपच फायदा झाला आम्हाला. वैदेही निपुण सरांसोबत काम करायचं म्हणजे सगळ्यांना असं की दिग्दर्शक म्हणून काम करतोय वगैरे असं, पण जेव्हा तुला कळलं की ते ॲज अ ॲक्टर आणि लीड ॲक्टर तुझ्यासोबत काम करणार, तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती? सो मला दिग्दर्शक म्हणून निपुणबरोबर काम करण्याची अर्थातच इच्छा होती, कारण ज्या पद्धतीचं काम त्यांनी केलं ते खूपच वेगळं आहे, आत्ताच्या काळाच्या बरंच पुढे आहे असं मला वाटतं. परंतु मी निपुण हा किती भारी अभिनेता आहे याबद्दलही खूप ऐकलं होतं आणि मी त्याचं अभिनयाचं कामसुद्धा पाहिलं होतं. म्हणजे त्याची काही नाटकं म्हणा किंवा त्या काळातलं थोडंफार त्याचं काम मी पाहिलेलं होतं. त्यामुळे तो ॲक्टर म्हणून सुद्धा किती कमाल आहे हे माहितीच होतं. त्यामुळे जेव्हा मला कळलं की निपुणबरोबर काम करायचं आहे तेव्हा फक्त एक्साइटमेंट होती की एका वेगळ्या प्रकारचा अनुभव असलेला हा अभिनेता आहे, म्हणजे दिग्दर्शकही आहे आणि अभिनेताही आहे. त्यामुळे काम करताना मजा येईल ह्याची खात्री होती आणि काम करायला लागल्यावर सुद्धा मला ते जाणवायला लागलं. म्हणजे मी त्याच्या कामाचं कौतुक अर्थातच इतरांकडनंही खूप ऐकलं होतं, ज्यांनी ह्याचं खरंच ॲक्टिंगचं काम लाईव्ह अनुभवलं आहे किंवा जवळनं पाहिलं आहे. आणि ॲक्च्युली मी जेव्हा अनुभवायला लागले तेव्हासुद्धा मला हे जाणवायला लागलं की हा कलाकार म्हणून किती मोठा आहे. दिग्दर्शक असण्याचं बॅगेज त्यांनी काहीच सेटवर आणलं नाही आणि फक्त सहकलाकार म्हणून तो माझ्याबरोबर वावरत होता. त्यामुळे मला काम करताना खूपच मजा आली आणि अर्थातच त्याच्या अनुभवातनं मला खूप काही शिकायला मिळालं असं मला वाटतं. कारण जेव्हा रील बनवतो रायटर तूच असतो, डिरेक्टर तूच असतोस आणि आर्टिस्टही तूच असतोस. तुला सगळं फ्रीडम असतं, तू लगेच तिथे चेंजेस करू शकतो. पण जेव्हा आपण चित्रपटात काम करतो आहे तेव्हा सगळं कसं होतं, कारण की एखाद्या माणसाने ती कथा लिहिलेली आहे, जसं निपुण सरांनी लिहिली आहे, वरुण सरांनी लिहिली आहे, त्यांनी जे लिहिलं आहे ते तसं म्हणजे कॅमेरासमोर मांडणं, तेव्हा असं वाटतं का की मी मांडू शकेल की नाही हा प्रश्न येतो का? कारण की माझे थोडंसं वेगळं असं होतं का, काही झालं का? हो डेफिनेटली. म्हणजे मला ते सुरुवातीपासूनच वाटत होतं की निपुणला किंवा वरुणला माझ्याकडून जे पाहिजे ते भेटतं आहे का नाही. म्हणून जो कॅरेक्टर मला दिला त्याचा मी प्रॉपर ब्रीफ घेतला, सगळं समजून घेतलं. ऑफकोर्स जसं मी बोललो की सेटवर मला काही गोष्टी त्यांच्याकडून कळायला लागल्या की वावरायचं कसं असतं सेटवर, परफॉर्म कसं करायचं, जास्त होतं आहे का, बिकॉज रील्समध्ये आम्हाला जास्त करावं लागतं, बट इथे थोडं कमी टोन डाऊन होऊन करावं लागेल. फिल्म असल्यामुळे ते पण शिकायला आलं की यू डोंट हॅव टू एम्फसाइज ऑन अ जोक. तुम्ही सरळ बोलून पण जोक काढू शकता. सो अशा खूप गोष्टी शिकायला भेटल्या. टेन्शन तर होतं की बरोबर चालू आहे का नाही, बट मी जसं सेटवर यायचो माझं असं होतं की मास्टर क्लास होता की ह्यांच्याकडून असेल किंवा टेक्निकल टीमकडून कॅमेराच्या मागे जे सर्वांकडून कळून यायचं की फ्रेम लागली अशी, हा क्लोजअप आहे तर आता मला असं परफॉर्म करायचं. सो ते करत मी शिकत गेलो. सो मी कम्फर्टेबल झालो इझिली आणि मला खूप स्मूथ झालं असं काम करायला. रीलमध्ये तर तू स्वतःलाही पाहत असशील, पण जेव्हा मोठ्या पडद्यावर स्वतःला पाहिलंस तेव्हा काय वाटलं? अजून ॲक्च्युली पाहिलं नाही आहे. म्हणजे ट्रेलरमध्ये हो बघितलं आहे, बट मोठ्या पडद्यावर नाही पाहिलं आहे. ते मी स्वतःला बघायला खूपच उत्सुक आहे आणि काय रिॲक्शन असणार आहे घरच्यांची पण, त्याच्यासाठी पण मी खूप एक्सायटेड आहे. सो बघू आता, मला नाही माहिती, 19 तारखेलाच मला पण कळेल. इतरांचा ट्रेलर म्हणजे इतर जे चित्रपट असतात त्यांचं प्रमोशन तू केलं आहेस, त्यांच्या ट्रेलर लॉन्चला तू गेला आहेस, स्वतःचं प्रमोशन करतोयस, कशी फिलिंग आहे, एक्साइटमेंट किती म्हणजे कोणत्या लेवलला आहे तुझी? ॲक्च्युली मी त्याचा जास्त विचार नाही करत आहे, माझ्या डोक्यात येतात त्या गोष्टी, बट मी नंबच आहे, मला नाही कळत आहे. मला असं अजूनही वाटतं की हे कधी झालं आणि कसं झालं, बिकॉज ती प्रोसेसमध्ये मी उतरलो, फिल्म केली, मी फिल्म करून विसरलो पण, कारण अगेन आमच्या कामात लागावं लागतं सोशल मीडियाच्या, आणि त्याच्यानंतर आत्ता हा एवढा फेस चालू होता आणि परत ही फिल्म आली आहे. सो हळूहळू मला आता 19 तारीख जशी जवळ आहे तसं जरा
घुसत चाललं आहे अंगात की अरे आपली फिल्म येते, मराठी चित्रपट थिएटरमध्ये येणार आहे, कलाकारांबरोबर एवढा दिग्गज डिरेक्टरबरोबर सर्वांबरोबर काम करायला भेटणार आहे. सो माहीत नाही, आता 19 तारखेला जे आहे ते इमोशन सगळे बाहेर येणार आहेत. म्हणजे ते ॲड्रेलिन रश आहे असं. हो, हळूहळू ती बिल्डअप होते आता आणि मजा येते, मला एन्जॉय करतो. तुझ्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ऑरेंज गँग कशी तुला हेल्प करते किंवा काही आहे? ते त्यांच्या म्हणजे प्रमाणेच ऑफकोर्स हेल्प करतात की सोशल मीडियावर शेअर वगैरे करून. बट ऑफकोर्स जिथे जसं आता मी इथे आहे तसं मी लोकांना सांगत असतो की प्रत्येकाचा आमचा प्रोजेक्ट चालू आहे बाहेर, तर ते पण तसेच बाहेर जिथे कुठे असतात तिकडे आमचं तेच चालू असतं की हा प्रोजेक्ट येतो, तो प्रोजेक्ट येतो. आणि असं आहे की कसं आहे की नीलला काही लोक आवडतात, मला काही लोक आवडतात, तर नीलच्या लोकांना पण कळून येतं की ओ ह्याच्या मित्राचा चित्रपट येतो आहे. नीलच्या बाबतीत पण तसं आहे की जर नीलचं काय येत असेल तर माझ्या लोकांना कळून येतं की सो असं आहे. सो ते इनडिरेक्टली आमची गँग असल्यामुळे ते पास ऑन होत राहतं असं प्रमोशन. सगळ्यांनाच प्रश्न आहे, चित्रपटात 4 मुलं होत आहेत, तुमच्या आयुष्यात सेम सिच्युएशन आली तर तुमची काय रिॲक्शन असेल? अरे बापरे, 4 मुलं, मी अजून लग्नाचाच विचार नाही अजून, तर ती पुढची गोष्ट आहे. बट 4 मुलं आली तर मला वाटतं की पहिला डिसिजन जो असणार तो माझ्या बायकोसोबत तो तसा घ्यावा लागेल. बट जर 4 पोरं मायारकी असतील तर नको, एवढं मी कन्फर्म सांगेन. मला असं वाटतं की मी सायलीमुळे बऱ्यापैकी तयार झाली आहे, मेंटली प्रिपेअर झाली आहे की हे असं झालं तर काय काय होऊ शकतं बाबा, काय काय करता येऊ शकतं. त्यामुळे आय थिंक मला मी मॅनेज करू शकेन असं मला वाटतं आणि आवडेल मला मॅनेज करायला. निपुण सर, तुम्ही तर स्क्रिप्ट लिहिली आहे. आता एक आहे त्यामुळे 4 नको वाटते आता. एक आहे तेवढं पुरे, एक आहे तेवढे पुरे, 4 नको. जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? आमचा नवीन चित्रपट येतोय 1, 2, 3, 4. हा चित्रपट सर्व वयोगटांसाठी आहे, म्हणजे तरुणांसाठी तर आहेच, ज्यांचं लग्न होणार आहे, ज्यांचं लग्न जस्ट झालेलं आहे, ज्यांना लग्न होऊन मूल झालेलं आहे, ज्यांचं लग्न होऊन मुलाचं प्लॅनिंग करतायत, ज्यांना ऑलरेडी काही मुलं आहेत, ज्यांना मुलं होऊन आता त्यांना मुलं होणार आहेत, असे सगळे जे कोण आहेत त्या सर्वांसाठी हा चित्रपट आहे. तुमच्या भेटीला येणार आहे 19 जुलैला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. तर नक्की जा, तुमच्या सगळ्या मित्रमंडळींना, तुमच्या कुटुंबाला घेऊन जा. 1, 2, 3, 4. मला आठवत नाही कोण म्हणालं, पण हे आमच्याच टीममधनं कोणीतरी म्हणालं की हा तरुणाईसाठीचा कौटुंबिक सिनेमा आहे. त्यामुळे सगळ्यांनी नक्की जाऊन हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पहा, कारण सगळ्यांसाठी सर्वार्थाने ही पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे 19 जुलैपासून 1, 2, 3, 4 तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन पहा. यांनी तर सगळे छान मेसेज दिलेत. मी तर एवढंच सांगेल की तुम्ही ऑफकोर्स यांचे फॅन आहात, यांच्यासाठी तर जाच पिक्चर बघायला, ह्यांचा अभिनय बघायला जावा. बट माझा पण थोडा काय अभिनय झाला आहे चांगला, पण मी त्यासाठी नाही बोलणार. मी एवढं बोलेल की फक्त मला बघायला जावं, की तुम्ही छोट्या स्क्रीनपासून मोठ्या स्क्रीनवर बघाल तेव्हा कसं वेगळं वाटेल तुम्हाला. जे माझे चाहते आहेत त्यांना मला वाटतं आवडेल बघायला. सो प्लीज जावा 19 जुलैला 1, 2, 3, 4. नक्कीच हा चित्रपट सुपरहिट होणार, कारण की मी जेव्हा ट्रेलर पाहिला तेव्हाही मलाही एक्साइटमेंट झालं आणि ते जे विनोद होते त्याच्यातनं मी असे फुटत होते. आणि परत जेव्हा हा हिट होईल तेव्हा आपण परत एकदा भेटू, तेव्हा वरुण सर पण असतील मोस्टली. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.